मिनल माळी मडवी, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमी महाराष्ट्राची मध्ये पाहूया महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या। जालना जिल्ह्यात काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन, मका, कपाशी, तूर, बाजरी, भुईमूग आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जालना जिल्ह्यातील शेतकरी करतायत। दरम्यान जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजा येथील माणिकराव मोरे या शेतकऱ्यानं 4 पुढे लावले होते। कपाशीचे पीक हे भुईसपाट झाले। या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। फत्तेपूर शिवारात शेतकऱ्यांनी सोंगणी केलेली मका पावसाची पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालंय। दरम्यान नांजा कोपरडा शिवारात आमदार संतोष पाटील दानवे यांनी कृषी विभागाचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशा सूचना दानवे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहनीनाथ कापसे, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, ग्रामपंचायत अधिकारी किशोर महाजन, सरपंच गणेश पाबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। गेल्या महिन्यात हदगाव शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरल्यानं अनेक कुटुंबांचं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं होतं। त्यांना आज शासनाच्या अनुदान स्वरूपी 10,000 रुपयांचा धनादेश आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते 48 लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। उर्वरित लाभार्थी यांचे आधार कार्ड आणि बँक पासबुक काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे नंतर जमा करण्यात येणार आहेत। धनादेश वितरणाचा कार्यक्रम पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला। यावेळी आमदार कोहळीकर, तहसीलदार सुरेखा नांदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळा पाटील, हदगावचे मंडळ अधिकारी विजय महाजन यांच्यासह महसूल प्रशासनाचे कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी। विनंती करते की आपण आपल्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। त्याच्यामध्ये सगळ्यांना आज जरी सगळ्याची चेक आम्ही तुमच्या हातात देत नाही, परंतु सोमवारी सगळ्याच्या बँकेत म्हणजे खात्यात ज्यांनी ज्यांनी अकाउंट दिली सगळ्यांनी अकाउंट आली का? किती लोक? 269 म्हणजे तालुक्यात अनेक घरांमध्ये पाणी गेले। किती लोकांना याचा लाभ भेटला? आज चेक वाटप करण्यात आलं। 15, 16, 17 या 3 दिवसामध्ये मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन हदगाव शहरामध्ये जवळजवळ 143 लोकांना आता आपण चेक वाटप केला। तसे पूर्ण हदगाव तालुक्यामध्ये 459 बाधित कुटुंब झाले। त्या बाधित कुटुंबाला सुद्धा द्यायचे काही लोकांना दिलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने आता आपण 143 लोकांची यादी वाचून दाखवलेली। परत काही 5-25 लोक आणखी सुद्धा आहेत हदगाव शहरातले। त्याच्यामुळं ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलं ते अंगावरच्या कपड्यांशी बाहेर निघाले, त्यांचं अन्नधान्य पूर्ण भिजलं, त्यांचे कपडे लत्ते भिजले, अशा लोकांना मदत म्हणून शासनाच्या वतीनं 10,000 रुपये मदत देण्याचं जे आहे ती 10,000 रुपयाची मदत आता वाटप करण्यात आलेली आहे जवळजवळ 143 लोकांना। आणि आणखी सुद्धा काही लोक राहिलेले आहेत आणि बाकी शेतीचे सुद्धा नांदेड जिल्ह्याला जे 15, 16, 17 ऑगस्ट आणि 27, 28 ऑगस्ट ह्या पावसाचेच 553 कोटी रुपये मिळालेले आहेत नांदेड जिल्ह्यासाठी। त्याच्यानंतर सतत म्हणजे 1.5 महिना झालं पाऊस सतत सुरू आहे। 15 ऑगस्टला 15 ऑगस्ट 1 महिना आणि हे म्हणजे 15 दिवस म्हणजे 45 दिवस सतत सोयाबीन आणि संपूर्ण शेती पिकं पाण्याखाली आहेत। त्याच्यामुळं कंटिन्यू 45 दिवस, कारण त्या पिकाची मुदतच 90 दिवसाची आहे आणि 45 दिवसच सतत पाणी आणखी किती दिवस राहतील? मला तर वाटते ह्या वर्षी पिकं काढण्याची सुद्धा गरज पडणार नाही अशी जर परिस्थिती राहिली तर आपल्याला दिसूनच येईल। त्याच्यामुळं ही जी आता जे पैसे मिळालेले आहेत सर्वेप्रमाणे ते मागच्या याच्या अहवालानुसार आणखी त्याच्यामध्ये पुरवणीसुद्धा आम्ही मागणी केली। कालच मंत्री महोदय संजय भाऊ राठोड नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यांना
सायंकाळी 6 वाजता ते 8 वाजेपर्यंत बैठक चालली. त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही पुरवणीची मागणी केली. ही दिलेली 553 कोटी निधी खरंच कमी आहे, परंतु त्यावेळेच्या सर्वेप्रमाणे होती आणि पुरवणीची सुद्धा नवीन यादी येईलच, परंतु तात्काळ मदत करावी या दृष्टीनं पहिला जे अहवाल गेला त्या अहवालाप्रमाणे शासनानं मदतीसुद्धा जाहीर केलेली आहे. परंतु ती मदतसुद्धा तुटपुंजीच आहे, मी मान्य करतो, परंतु मदतसुद्धा परत जास्तीची वाढून येईल. धनगर आंदोलक दीपक बोराडे यांच्याकडून संध्याकाळी ड्राफ्ट घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याची माहिती आमदार अर्जुन खोतकर आणि नारायण कुसे यांनी दिली. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ बोराडे यांच्याकडे चर्चेसाठी येणार होते, मात्र बोराडे यांनी धनगर अभ्यासकांची बैठक बोलावल्यानं शिष्टमंडळ येऊ शकलं नव्हतं. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. 11-12 दिवसापासून दीपक बोराडे हा आमचा मित्र आहे आणि उपोषणला बसलाय. माझ्या धनगर बांधवाला एसटी मधलं आरक्षण मिळावा आणि त्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी काल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी गिरीश महाजन साहेब आणि पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना पाठविलंय. पण त्यांची जी मागणी आहे आणि चर्चेसाठी पुढे मुंबईला बैठक घ्यायची म्हणून ड्रॉप घ्यायचा होता. एक काल लेटर आम्ही दिलं होतं की ह्या असं पाहिजे, त्याच्यात काय दुरुस्ती असेल ते द्या. काल आम्ही दोघंही आणि हिकमतदार असे तिघे म्हणून कालच आम्ही पत्र दिलं होतं. आजपर्यंत त्यांनी त्याच्यात काय दुरुस्ती करून पाहिजे त्याने दिलं. आज आम्ही पुन्हा त्यांना सांगितलं तुमचं काय मागणं आहे सरकारचं त्याचा ड्रॉप बनवून द्या आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच्यात आहे असंही त्यांचंही म्हणणं आहे. त्याच्यात काय मार्ग निघेल, चर्चेतून मार्ग निघत असतो आणि आम्हाला दीपक बोराडे सारखा चांगला कार्यकर्ता आहे त्याची प्रकृतीची काळजी वाटते म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, विनंती केली तुम्ही ड्रॉप द्या, आपण चर्चेतून मार्ग काढू आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयाला आम्ही तो मेसेज पाठवू म्हणून आम्ही त्यांना विनंती करायला आलो. काय म्हणणं पडलं, कधी ड्रॉप देणार? नाही, त्या 6-6:30 आम्हाला ड्रॉप देतो आम्ही, ते सीएम सरांकडे पाठवू आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलू. गिरीश भाऊ असतील, पंकजा असतील. थँक्यू सर, धन्यवाद. ओके, आता माननीय आपल्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे, आपले माननीय गिरीशजी महाजन साहेब, मुख्यमंत्र्याच्या सूचनेनुसार हे दोघंही काल या ठिकाणी आले आणि आज सकाळपासून मी माननीय नारायणराव कुचे साहेब या ड्रॉपची वाट पाहतो. जो काही ड्रॉप त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयाला दुरुस्त करून द्यायचा तो ड्रॉप आम्ही मागण्यासाठी आलो होतो, परंतु त्यांचा ड्रॉप अजून काही तयार नाही. 6 वाजतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. मी आणि नारायणराव कुचे साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली, 6ला ड्रॉप देऊ. जसा ड्रॉप येईल तसा आम्ही माननीय पालकमंत्री महोदय आणि गिरीश भाईंना महाजन साहेबांना तो ड्रॉप पाठवू. नारायणरावांना मी दोघंही त्याच कामासाठी आलो होतो. त्यांनी 6ची वेळ 6-6:30ची वेळ आम्हाला दिलेली आहे, तोपर्यंत आम्ही वाट बघतो. परभणी जिल्ह्यात पावसानं कहर केला असून घर, पशुधन, शेती पिकं वाहून गेलेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हतबल झालाय. त्यामुळे अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य शेतकरी युनियन आणि सेटूनं पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथं आयुक्त कार्यालयावर 30 सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति एकर 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना श्रम नुकसान भरपाई म्हणून प्रति कुटुंब 25,000 रुपये मदत द्या. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. या मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर अजित नवले, उद्धव पौळ, दीपक लिपणे, रामेश्वर पौळ, रामकृष्ण शेरे, दत्तूसिंग ठाकूर, बळीराम वराडे, रामराजे महाडिक, शेख नसीर आदींची उपस्थिती होती. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी. सोयाबीन आणि कापूस पूर्णपणे सुकून गेलेले आहेत, पण जिथे पाणी साठलेलं नाही आणि पिकं हिरवी दिसत आहेत तिथे सुद्धा कापसासारखं पीक ज्याच्यामध्ये
अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन आणि CITUच्या वतीने 30 तारखेला मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यातून जबरदस्त मोर्चाचं आयोजन अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त कार्यालयावर करण्यात आलेलं आहे। आम्ही सगळ्या 8ही जिल्ह्यांमध्ये जातो। अत्यंत वाईट परिस्थिती आहे। शेतकरी शेतमजूर हवालदिल झालेले, सोयाबीन आणि कापूस संपूर्णपणाने बर्बाद झालेला आहे। जमीन खरवडून गेलेली आहे। शेतांमध्ये अजूनही पाणी आहे। ओढे नाले मोठ्या प्रमाणात वाहत आहेत। जनावरं वाहून गेलेली आहेत, गोठे वाहून गेलेले आहेत, घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। सरकारची मदत कुठेही मिळालेली नाही। मुख्यमंत्री जी मदत मिळाली सांगतायत ती मागच्या 2 महिन्याच्या नुकसानीची आहे। आत्ताच्या नुकसानीचा छडाम सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत शेतमजुरांपर्यंत पोहोचलेला नाही। अशा सगळ्या पार्श्वभूमीवर एकरी किमान 50,000 रुपयाची मदत सरकारने केली पाहिजे। कर्जमाफीची हीच ती योग्य वेळ आहे। संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे। शेतमजुराला 25,000 रुपये तगाई जगण्याचा खर्च श्रममूल्य नुकसान भरपाई म्हणून दिला पाहिजे। शेतकऱ्यांच्या पोरांची, शेतमजुरांच्या पोरांची संपूर्ण फी माफी केली पाहिजे। अशा मोजक्या 10 मागण्यांसाठी हा मोर्चा होतोय। सरकारने अंत पाहू नये। मोठ्या प्रमाणात तरुण या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसतायत। हा मोर्चा शांततेच्या मार्गाने होईल। मात्र सरकारने जर ऐकलं नाही तर उद्या संबंध मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जर निर्माण झाली तर त्याची जबाबदारी किसान सभा, शेतमजूर युनियन आणि CITU राहणार नाही। सरकारने अंत पाहू नये। कर्जमाफीची घोषणा आणि एकरी 50,000 रुपये भरपाई, शेतमजूरला 25,000 रुपये तातडीने ते द्यावेत। ते जर केलं नाही तर रणसंग्राम मोठ्या प्रमाणात तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही। भोकर तालुक्यातील मौजे रेणापूर येथील शेतकरी अतिवृष्टीमुळे अक्षरशः उघड्यावर आलेत। सलग पावसामुळे शेतं पूर्णतः पाण्याखाली गेलेत। गुडघाभर पाण्यात पिकं आहेत। त्यामुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यांसारखी खरीप पिकं पूर्णपणे नष्ट झालेत। ऊस आणि केळी या फळबागाही पाण्याच्या विळख्यात सडून गेल्यात। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलेलं नाही। दसरा दिवाळीसारखे सण तोंडावर आलेले असताना शेतकऱ्यांवर घरच्यांचे कपडे, सणातील गोडधोड पदार्थ, शाळांची फी, सावकारांचं कर्ज या समस्या डोकं वर काढतायत। शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः बिघडले। त्यांचा संसार डगमगत आहे। शेतकरी संघटनांनी शासनाला थेट आवाहन केले की हेक्टरी किमान 50,000 रुपये मदत तात्काळ जाहीर करावी आणि सर्व शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी। आमदेव आहे रेणापूर गाव। काय खावा काय नाही सगळं सोयाबीन नासून गेलं। काय करा, 1.5-2 एकर शेत आहे। कसं करावं काय नाही। आम्ही शेत 2 पोरं शहर आहेत। कुटुंबात 4 माणसं। कसं जगावं काय नाही। एकरी 50,000 दिलं तर परत खात होतं नाही। काय परत खायना सरकारला सांगावं। 2 एकर ऊस होता, ऊस वाहून गेला। कसं करावं काय नाही। अरे बाबा रे, कसं लढावं रे, बोंबलाव काय। महिन्याच्या परतीच्या पावसाने शेतकऱ्याला पुरतं हादरून सोडले। तालुक्यातच नव्हे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये सगळ्या नदी नाल्या ओढे ओव्हरफ्लोने वाहत आहेत। त्याचा परिणाम म्हणून शेतजमिनीत पेरलेली पिके उद्ध्वस्त झाली। सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, मका, केळी, बाजरी, ऊस यासह फळपिकांनाही याचा फार मोठा फटका बसला आहे। यामुळे शेतकऱ्यांचे यावर्षीचे आर्थिक बजेटच बिघडले, किंबहुना ते पूर्ण नष्ट झाले म्हणाले तर हरकत नाही। यामुळे शेतकऱ्यांना आता आशा लागली ती सरकारी मदतीची। ज्याप्रमाणे पितृपक्षामध्ये आपण पात्र शिवण्यासाठी कावळ्याची वाट पाहतोय, तसा शेतकरी आता सरकारच्या मदतीची अपेक्षा करत आहे। सरकार मायबाप अजून किती आत्महत्याची वाट बघणार, करा लवकर मदत या अपेक्षेसह भोकर रेणापूर जिल्हा नांदेड येथून गंगाधर पडवळे, न्यूज मराठी 24/7। साहेबराव पटरवाड। आम्हाला 1.5 एकर वावर आहे। त्याच्यामध्ये कसं पोट भरावं काय नाही। लेकराची परीक्षा आहे तर फी भरावं लागते। काय करावं, कसं करावं। हे शेतीने दुष्काळी आहे झाली। सोयाबीन येली रेणापूरमध्ये होय। मयामध्ये तर इतके दिवस झाला आलं तसं बघलो नाही। असा पाऊस पूर आतापर्यंत झाले। शेंगा काय की मोडं फुटले तर कसं खावा काय नाही। सरकारनं काहीतरी द्यावं म्हणून आमची इच्छा आहे। आपलं नाव काय? माझं नाव मुकिंदर रामा बाबळे, राहणार रेणापूर, तालुका भोकर इथला रहिवासी आहे साहेब। मी अपंग आहो। मला 4 लेकरं आहेत साहेब। पावसानं तर अशी हानी केली आमचे पिकं पाण्यामध्ये आहेत साहेब। आता मी अपंग माणूस, 4 लेकराला काय खाऊ घालू मी।
म्हणजे कसं होईल, मला कर्ज झालं, लग्न केलं मी मुलीचं, 2-4 लाख रुपये कर्ज झाले मला. आगमागं कोणीच नाही मला साहेब. आता साहेबानं मंत्रिमंडळामधून आम्हाला रेणापूर गावात काहीतरी निधी वाट लागली तर लई त्याचा आभारी आहे आम्ही. एवढे माझे बोलून मी 2 शब्द संपवितो. आपल्या शेतामध्ये काय पीक होतं? सोयाबीन आहे साहेब. सोयाबीन 3 बॅग सोयाबीन. 5 एकरचा हे आहे माझ्याकडे. 5 एकर शेती आहे, जास्त नाही. त्याच्यामध्ये सोयाबीन आहे. पूर्ण सोयाबीन होतं? पूर्ण पाण्याखाली गेलं? पूर्ण पाण्याखाली गेलं साहेब. काहीच येत नाही? वाहून गेलं. गाळ वरून हे आलेलं, नाले आले साहेब. ते वाहूनच गेलं माझं सोयाबीन पूर्ण. काय करू आता मी, कसं जगू? आता सरकारला काय बोलावं, कुठं बोलावं? आपल्या गरिबाला कोण हे करणार आहे? कुठं जाऊन बोललं ते? त्यानं आमच्या शेतकऱ्याकडे बघायला पाहिजे. त्याने अशी विनंती आहे माझी. आपली सरकारच्या दरबारी काय मागणी आहे आपली? किती रुपये तुम्हाला अपेक्षा आहे? आम्हाला कमीत कमी साहेब 50,000 रुपये एकरनं द्यावं. हां, म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा जे सोर्स होता ते सगळा आता मिटलेला आहे, आता काहीच नाही आहे. आणि तुम्ही टाकलेला खर्च सुद्धा मेहनत वाया गेलं, खर्च गेलं, रोजगारी गेली, सगळं गेलं साहेब. आर्णी शहरासह तालुक्यात अलीकडे अंमली पदार्थ ड्रग्ज विक्री संदर्भात पोलीस स्टेशन आर्णी इथं तक्रार अर्ज दाखल झालाय. परंतु त्या अर्जामध्ये कोणतीही कार्यवाही करण्यासाठी उपयुक्त माहिती दिलेली नाही. या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली. नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्या परिसरात अंमली पदार्थांचा साठा, विक्री, वाहतूक किंवा वापराबाबत कोणाकडेही कोणतीही माहिती असल्यास ती पोलिसांना कळवावी. आपली ओळख ही गोपनीय ठेवली जाईल. तसंच माहिती देणाऱ्यास पोलीस स्टेशन आर्णीतर्फे योग्य बक्षीस देण्यात येईल. आपल्या छोट्याशा सहकार्यामुळे समाजामध्ये तरुणांचं भवितव्य सुरक्षित राहील आणि अंमली पदार्थांच्या व्यसनापासून बचाव होईल, असं आवाहन पोलीस स्टेशन आर्णीचे ठाणेदार निलेश सुरडकर यांनी नागरिकांना केले. सोबतच असं काही आढळल्यास नागरिकांनी 9822 20 0959 आणि 9921 17 92 41 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन केलेलं आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी. आर्णी शहरात व तालुक्यात अवैधरित्या ड्रग्ज MD ड्रग्जचा विक्री सुरू असल्याचा एक तक्रार अर्ज पोलीस स्टेशन आर्णी इथं प्राप्त झाला होता. त्या अनुषंगानं आर्णी पोलिसांनी एक विशेष मोहीम सुरू केलेली आहे. त्या मोहिमेअंतर्गत आम्ही ड्रग्जचा शोध घेत आहोत. जे विक्रेते आहेत किंवा साठवणूकदार आहेत यांचा. माझं सर्व जनतेला आव्हान आहे, ड्रग्ज प्रामुख्याने MD ड्रग्ज, गांजा हे माणसाच्या आरोग्यावर फार हानिकारक परिणाम करतात. त्यातून माणसाचं सर्व आयुष्य हे उद्ध्वस्त होत असतं. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांचं सुद्धा आयुष्यात अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळं माझं सर्व जनतेला आव्हान आहे की आपल्याला जर कोणत्याही ड्रग्जबाबत विक्री, साठवणूक किंवा वाहतुकीबाबत जर माहिती असेल तर ती आपण आर्णी पोलीस स्टेशन येथे देण्यात यावी. आपण दिलेल्या माहितीवरनं निश्चितपणे कारवाई करण्यात येईल आणि कारवाई यशस्वी झाली, आपली माहिती जर खरी असली तर निश्चितपणे आम्ही आपला योग्य बक्षीस देऊन सत्कारसुद्धा करू. आपलं नाव गोपनीय राहील. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्याला त्रास होणार नाही किंवा आपल्याला पुढे अडचणींचा सामना करावा लागणार नाही, याची आम्ही आर्णी पोलीस स्टेशन ग्वाही देतं. सर्वांना माझं आव्हान आहे की आपण छोटीशी केलेली मेहनत आपल्या युवा पिढीला या ड्रग्जपासून दूर ठेवू शकते आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करू शकते. मी पुन्हा एकदा आवाहन करतो की ड्रग्जबाबत कोणतीही माहिती असेल तर आपण आर्णी पोलीस स्टेशनला निश्चितपणे मला देऊ शकतात किंवा आपल्याला जे कोणी विश्वासार्ह वाटत असेल त्यांच्यासुद्धा आमच्या कर्मचारी, अंमलदार यांच्याजवळ सुद्धा ती माहिती देऊ शकतात. आपला नेहमी आपण दिलेल्या माहितीचा जनतेसाठी फार उपयोगाची आहे आणि आमच्यासाठी तेवढीच. जनतेच्या सहकार्याशिवाय ही ड्रग्जच्या विरुद्धची लढाई पोलीस यशस्वीरित्या लढू शकणार नाही. त्यामुळं माझं तुम्हाला आव्हान आहे की पोलिसांना सहकार्य करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. युवा पिढीला ड्रग्जपासून दूर रोखण्यासाठी निश्चित आपण सर्व मिळून प्रयत्न करू.
भाजपच्या वतीनं 27 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे। त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी आर्णी शहराच्या वतीनं रविवारी सकाळी 7 वाजता नमो रनर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये जिल्ह्यातील अनेक युवा युवतींनी धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला। तरुण युवकांमध्ये प्रथम क्रमांक प्रणव दिलीप राठोड, द्वितीय क्रमांक सुजित भरत राठोड, तृतीय क्रमांक संस्कार महेंद्र सावके, तर मुलींमध्ये प्रथम प्रगती अरविंद जाधव, द्वितीय क्रमांक श्वेता दिलीप सोनटक्के आणि तृतीय क्रमांक सुचिता दीपक कुरुंज पवार यांनी पटकावलेला आहे। या 6 स्पर्धकांना अंजली ड्रेसेसचे संचालक राजेश श्रीनिवास यांच्या हस्ते रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देण्यात आलं। यावेळी भाजप शहराध्यक्ष निखिल ब्राह्मणकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विशाल देशमुख, मंगेश वानखेडे, क्रीडा संकुल प्रशिक्षक महेश काळबांडे, सोहेल खानसह क्रीडाप्रेमी आणि स्पर्धक उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ। नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या पुढाकारानं 38 कामगारांना नागपूर येथील बर्डी पोलीस स्टेशन इथं आणण्यात आलं। रोजगाराच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या ठेकेदार आणि सब ठेकेदार यांनी छिंदवाडावरून या कामगारांना सौसर इथं सोयाबीन कापण्यासाठी बोलावून घेतलं। या कामगारांमध्ये 23 महिला, 5 पुरुष आणि 9 अल्पवयीन मुलं होती। यामध्ये एजंट सुद्धा सहभागी होते। त्यांना सातारा इथं नेण्याचा एजंटचा प्रयत्न होता। त्यातील एका मुलानं मध्य प्रदेशात आपल्या नातेवाईकांना फोन लावून आम्हाला बळजबरीनं अन्य ठिकाणी नेण्यात येत असल्याचं सांगितलं। ही माहिती इंटरनॅशनल जस्टिस मिशन या संस्थेला कळाल्यावर त्यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या सहाय्यानं सर्व 38 कामगारांना नागपुरात आणण्यात आलं। एका एजंटला ताब्यात घेण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। इसका थोड़ा पैच कर दो। कल जो मैंने बताया कि महाराष्ट्र में ला रहे थे, उन्होंने जो बताया कि ये सतारा लेके जाने वाले हैं। वाशिम में जो है जब पता चला तो वाशिम में हमको जब इन्फॉर्मेशन आई तो यहाँ से मैंने स्वतः वाशिम एसपी उनसे बात की और उन्होंने वहाँ पे इंटरसेप्ट किया इन लोगों को और उतारा और उनकी मदद करके यहाँ पहुँचाया। इसके बाद की जो है मैं आपको बता चुका हूँ। याशिवाय जे काल एक इन्सिडेंट घडला, याच्यात आमच्याकडे एक फोन आला की काही लोकांना ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये घेऊन जात आहे एक कॉन्ट्रॅक्टर, आणि ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही एसपी वाशिम यांच्याशी बोललो। मग त्यांनी इंटरसेप्ट केला आणि हे 37 लोकांना काल त्यांनी म्हणजे रेस्क्यू केला। आणि त्याच्यात हे जे 37 लोक आहे याच्यात 23 महिला आहे आणि 5 पुरुष आहे, 5 मायनर बॉयज आहे आणि 4 मायनर गर्ल्स आहे। यांना असं सांगण्यात आला होता की संसर म्हणून एक जागा आहे, तिथे तुम्हाला यायचं आहे आणि तिथे सोयाबीन जे आहे ते कापायचे आहे आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळतील। हे न करता जे जो कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टरला या लोकांना दिला आणि तो त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला सातारा घेऊन जाणार आहे, कारण संसरचं जे काम होतं तो संपलेला आहे। मग त्यांना ज्या वेळेस घेऊन जात होता, एक जो मायनर होता त्याच्याकडे मोबाईल फोन होता, त्यांनी लपून ठेवला होता आणि त्यांनी त्यावेळेस ज्यावेळेस सांगितलं की आम्हाला तिथे जायचं नाही आहे आणि सिक्रेटली त्यांनी 112वर फोन केला आणि त्या मार्फतीने NGOज पर्यंत ते पोहोचले। NGOजनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचे नंतर त्यांना रेस्क्यू करण्यात आला। जे वाशिमवरून त्यांना इथे पाठवण्यात आलेलं आहे, एक टेम्पो जो होता त्यांनी स्वतः केला होता, एक आमचे SP वाशिम त्यांनी केला आणि मग इथे आल्यानंतर यांना इथे परत आल्यानंतर जो सब कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी सांगितलं की तुम्ही मला 1 लाख रुपये द्या, मग मी तुम्हाला सोडणार आहे। यांच्याकडे काहीच नव्हतं। मग त्यांनी हे जे पैसे आपले नातेवाईकांना जे 4 गाव आहेत तिथे सांगितलं, त्यांनी ऑनलाईन पैसे इथे दिले आणि त्यांनी 57,000 रुपये घेतले। आता तो जो आहे याच्यात फार सिरियस मॅटर आहे, याच्यात ह्युमन ट्रॅफिकिंग आहे, बाल गुन्हेगारी आहे। ट्रॅफिकिंगमध्ये त्यांच्या विरुद्ध आम्ही कडक ॲक्शन घेणार आहे, त्यांना अटक करणार आहे आणि पुढची कारवाई आमची चालू राहील। त्यांची आयडेंटिटी काही कळली आहे का, कोण लोक आहेत ते? अगदी बरोबर आहे, त्यांचे नंबर्स आहे आणि जे लोक आहेत तेही कळलेलं आहे आणि त्यांचे जे त्यांना पुढची कारवाई आमची सध्या चालू आहे। मॅडम आमच्या परिसरात तुम्ही सांगायला पाहिजे ना मॅडम। द्यायला पाहिजे होता नाही मॅडम।
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची तीव्रता कायम ठेवण्याच्या दृष्टीनं विदर्भ राज्य आंदोलन समिती दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवारी व्हेरायटी चौक गांधी पुतळ्यासमोर सीताबर्डी इथं नागपूर कराराची होळी करण्यात आली। यावेळी पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण भाऊ केदार, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनील चोखारे प्रामुख्याने उपस्थित होते। नागपूर कराराच्या होळीकरता विदर्भ राज्य आंदोलन समिती, नागपूर शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विदर्भवादी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। विदर्भ में होने वाला अन्याय नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। विदर्भाच्या बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे, विदर्भाच्या बेरोजगारांना रोजगार मिळालाच पाहिजे, विदर्भाच्या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विदर्भाच्या शेतकऱ्यांचा सातबारा पुरा झालाच पाहिजे, विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्याच पाहिजे, विदर्भाच्या शेतकऱ्याला अन्याय करणारी महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। संविधान सत्याग्रह यात्रा नागपूर इथं काँग्रेस पार्टीकडून नागपूर ते वर्धा पदयात्रा काढण्यात आली। ही यात्रा दीक्षाभूमी येथून वर्ध्याच्या दिशेने निघाली। या यात्रेमध्ये संविधान बचाव और मोदी सरकार हटावचे नारे लावण्यात आले। यामध्ये काँग्रेसचे आमदार श्री विकास ठाकरे, पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख असे अनेक मान्यवर सहभागी होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। रायगड जिल्ह्यात गुन्हेगारीवर लोखंडी मूठ ठेवणाऱ्या डॅशिंग कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी पेण येथील श्री अंबिका माता गरबा उत्सवात हजेरी लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी नवरात्रीच्या उत्सवात जिल्हा दौरा काढून नागरिकांशी विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली। तसंच तुमचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्यासाठी माझे दालन खुले असल्याचं त्यांनी सांगितलं। अंबिका मंदिर तर्फे बाबूलाल साखळचंद जैन, जयंतीलाल साखळचंद जैन, राहुल बाबूलाव जैन, चिराग दिनेश कुमार जैन, यश मनोज जैन या जैन बंधूतर्फे अधीक्षक आचल दलाल यांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी पेण शहरातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी।
पंकज शहा यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार आणि स्वयंरोजगार विभागावर जिल्हा अध्यक्ष रायगड पदी नियुक्ती करण्यात आली। तसंच छाया राजेंद्र शिंदे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार आणि स्वयंरोजगार विभागावर महिला जिल्हा संघटक रायगड पदी नियुक्ती करण्यात आली। तरी दोघांनी पक्षवाढीसाठी काम करावं, पेण तालुक्यातील आणि रायगड विभागातील सर्वसामान्य जनतेला शासनाच्या उपलब्ध असलेल्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विविध योजनांची माहिती करून द्यावी, रोजगार निर्मिती संदर्भातील विविध कार्यक्रम राबवावेत, आपण आपल्या विभागातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून द्यावा हीच आपल्याकडून पक्षाची अपेक्षा आहे, असं महेंद्र बैसाणे यांनी सांगितलं। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग महेंद्र बैसणे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सिद्धी आगणे सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आम्ही बरेच वेळ रायगड जिल्ह्यामध्ये रोजगार स्वयंरोजगार विभागाचं काम पूर्वी आपलं चालू होतं आणि आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांचा विषय असतो आणि रोजगार हा विषय माननीय राजसाहेब ठाकरे यांचा अत्यंत जवळचा विषय आहे। आज जर आपण पक्षाची जर स्थापना पाहिली असेल ती मुळातच रोजगार या विषयावर झालेली, त्यात रेल्वेचं आंदोलन असो किंवा मराठी मुलांच्या नोकऱ्या असतो स्थानिक भूमिपुत्रांच्या, आणि औद्योगिक वसाहत म्हणून जे नाव रूपाला आले आहे ते रायगड, त्याच्यासाठी आज आम्ही आमचे पंकज शहा यांना त्यांच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करीत आहोत आणि छायाताई आहे, छाया शिंदे आहेत, यांच्या आम्ही महिला रोजगार संघटकपदी नियुक्ती करीत आहोत। यांचा अगोदरही पूर्वीचा अनुभव आहे, फक्त आता त्यांना आम्ही एक पाठबळ देतोय की बाबा इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना आता फक्त 80% स्थानिक भूमिपुत्र बोलून चालणार नाही, तर त्याच्यासाठी लागणारा जो बाहेरचा लोंढा आहे परप्रांतीयचा त्यांना थांबवण्यासाठी ते सक्षमपणे काम करतील अशी मी आशा बाळगतो आणि त्यांना आजच्या माझ्यातर्फे आणि विभागातर्फे शुभेच्छा देतो। मुंबई गोवा महामार्गावरील जिते गावानजीक मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास ट्रकला आग लागली। या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांचे मदतकार कल्पेश ठाकूर आणि नगरसेवक निवृत्ती पाटील रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वेळीच आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळला। दादर सागरी पोलीस आणि पेण नगरपालिका अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झाले होते। हा ट्रक नागोठणे इथून कळंबोली इथं लोखंडी पाईप घेऊन जात होता। फायर ब्रिगेड आणि प्रवासी युवकांनी आग विझवण्यासाठी मदत केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। या बातमीसहच बातमी महाराष्ट्राची मध्ये इथेच थांबतोय। अशाच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।